रायगड जिल्ह्यामधील खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल हत्या करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। तर आज सकाळी मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान या हत्या प्रकरणाच्या नंतर रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार राजकारण पेटलंय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती आरोपांची तोफ डागली। सुनील तटकरे हे रायगडचे आका आहेत। तटकरेंच्या सांगण्यावरूनच विरोधकांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोपही थोरवेंनी केलाय। तर मंगेश काळोखे यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा दावा देखील थोरवेंनी केलाय। मात्र घडलेली घटना अत्यंत निर्दयी असून राजकारण करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली। घटनेचा तपास करून पोलिसांनी कारवाई करावी अशी प्रतिक्रिया देखील तटकरेंनी दिली आहे। ही जी काही घटना घडलेली आहे याच्या 2 दिवस अगोदर रवी देवकर हा एस.एन. जोशी अलिबागच्या वकिलांकडनं तो सरकारी वकील त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्री प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रवी देवकर हा सुतारवाडीला गेलेला होता याची सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी करावी। हा रायगडचा आका आहे सुनील तटकरे यांनी हा त्या ठिकाणी सुतारवाडीला बसून हे जे काय कृत्य या ठिकाणी रक्तरंजित राजकारण यांनी जे सुरू केलेलं आहे हे जर या ठिकाणी वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी उतरू। मग आमचा मृत्यू जरी आम्हाला आला तरी चालेल पण आम्ही त्यांना सोडणार नाही। ना वारंवार या बाबतीमध्ये सांगतोय की या सगळ्या घटनेचा तपास शीघ्रगतीने व्हावा। शक्य झालं तर मुख्यमंत्री महोदयांनी SIT नेमावी। कधीपासून त्या दोघांच्यात काय अंतर होतं किंवा काय होतं किंवा घटना घडल्यानंतर कोण कोणाच्या जवळ काय बोललं सगळा पूर्णपणे तपास केला जावा। मग बोलू आपण काय बोलायचं ते। आज राजकीय वातावरण निर्माण करण्यात काय उपयोग नाही। घटना निर्दयी आहे, तपास झाला पाहिजे हे माझं स्वच्छपणाचं मत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आज काळोखे कुटुंबियांची काही वेळापूर्वी भेट घेतली। यावेळेला त्यांनी आरोपींवरती कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय। परिवार आपण आपल्या परिवारातले लोक आहे तो देखील सगळ्यांसाठी काम करत होता। त्यामुळे याच्यामधून कुणीही बिलकुल सुटणार नाही। त्याच्यावर कठोर कारवाई होईल। फास्ट ट्रॅक लावू, स्पेशल PP देऊ आणि त्याला फासावर लटकवून त्याला मोकासारखी कारवाई त्या सगळ्यांवर करायला सांगितली। आणि मी यांच्या संपर्कात आणि परिवाराच्या संपर्कात राहीन। त्या परिवार आपण उद्या बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानमधील शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या इमारतीचं उद्घाटन होणार आहे। गौतम अदानी यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकाच मंचावरती येतील। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या रंगलेल्या चर्चांच्या नंतर शरद पवार आणि अजित पवार हे पहिल्यांदाच एकत्र येणार असल्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवरती अजूनही औरंगाबाद असंच नाव आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगर नावाच्या पूर्ण अंमलबजावणीच्या संदर्भात मराठी एकीकरण समितीनं न्याय विभागाला पत्र लिहिलंय। कामकाजामध्ये अद्यापही औरंगाबाद या नावाचा वापर सुरू असून तो थांबवण्याची आणि सर्व शासन निर्णयांमध्ये आणि पत्रव्यवहारांमध्ये छत्रपती संभाजीनगर या नावाचा वापर बंधनकारक करावा अशी मागणी या समितीनं केली आहे। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर पायी चालत साल्हेर किल्ल्यावरती गेले। प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्याकडून ओमराजे निंबाळकर यांना किल्ल्यावरती सह्याद्री भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। तर साल्हेर किल्ला हा केवळ उंचीचा नाही तर तो शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचं सर्वोच्च शिखर मानलं जातं। ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्टमधून भावना। भंडाऱ्यामध्ये मागील काही दिवसांपासून घरगुती वापराच्या सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे ग्राहकांना घरगुती वापराचा सिलेंडर वेळेत मिळत नसल्यामुळे गॅस एजन्सीच्या समोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। दुसरीकडे नियम पायदळी तुडवत घरगुती सिलेंडरचा अवैधरित्या कॅटरिंग व्यावसायिक वापर करत असल्याचा गंभीर प्रकार अन्न आणि पुरवठा विभागानं उघडकीस आणलाय। शहरामधील सुमनोहर लॉन इथे छापेमारी करत 7 घरगुती सिलेंडर सध्या जप्त करण्यात आले।
नाशिकमधल्या मनमाड ते इंदूर या नव्यानं मंजूर झालेल्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला 20 गावामधल्या शेतकऱ्यांनी प्रखर असा विरोध केला. जमीन पाहिजे असेल तर हेक्टरी 1 कोटी रुपये द्या अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची आहे. या मागणीसाठी मालेगावच्या चोंढी जळगाव या ठिकाणी पुणे इंदूर या महामार्गावरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. या रास्ता रोकोमुळे महामार्गावरती लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. धाराशिव जिल्ह्यामध्ये नाफेड करून आतापर्यंत 22 केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी होत होती. मात्र खरेदीचा वेग वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना गावाजवळ सोयाबीनची विक्री करता यावी यासाठी आणखी 8 केंद्र वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे आता एकूण 30 केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी सुरू आहे. तसंच जिल्ह्यामधील खरेदी केंद्रासाठी 1,20,000 पोती बारदाना आलेला आहे आणि यानंतर आता आणखी 60,000 पोत्यांचा बारदाना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्याला मंजुरी दिली आणि या आराखड्यामध्ये मंजूर झालेल्या प्रत्यक्ष बांधकामाच्या काळामधील सुरक्षितता लक्षात घेता येत्या 9 जानेवारीपासून पुढे 3 महिन्यांसाठी हे मंदिर बंद राहील. मात्र महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये 12 ते 18 फेब्रुवारीच्या दरम्यान भाविकांसाठी मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय. 3 महिने मंदिर जरी बंद राहणार असलं तरी नित्यपूजा देखील सुरू राहणार आहे. 31 डिसेंबरला शेगावमधील संत गजानन महाराजांचं समाधी मंदिर भक्तांसाठी दर्शनासाठी रात्रभर खुलं राहील. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी होताना बघायला मिळतेय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा ओघ बघता मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला. महाबळेश्वर पाचगणीमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी होत असल्याचं दिसतंय. नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावरती महाबळेश्वरला पसंती देतात. गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी वेण्णा लेकमध्ये नौका विहारासाठी पर्यटकांची रीग लागली आहे. तर महाबळेश्वरमधल्या बाजारपेठा देखील गजबजून गेल्या. जळगाव जिल्ह्यामधल्या पाळधी इथे आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय ब्रह्मोत्सवाचा आज भक्तिमय वातावरणामध्ये समारोप झालाय. धरणगाव तालुक्यामधील पाळधी इथे प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत साई मंदिरामध्ये दरवर्षी परंपरेनं हा ब्रह्मोत्सव साजरा केला जातो आणि या काळामध्ये विधिवत होम हवन, पूजा अर्चा आणि महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात येतं. यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविकांनी साईंचं दर्शन घेतलंय. नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी दिसतेय. वेरूळ, घृष्णेश्वर, अजिंठा आणि बिबिका मकबरा या प्रमुख पर्यटन स्थळांवरती पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे. घृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दर्शनासाठी 2 ते 3 तास प्रतीक्षा करावी लागते. तर जगप्रसिद्ध अशा अजिंठा वेरूळ लेणी हा परिसर देखील पर्यटकांनी फुलून गेलाय. सुट्टीचा आनंद घेत पर्यटक सध्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना मोठ्या संख्येनं भेट देत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत काहीशी खालावली अशी माहिती मिळते. जरांगेंना छत्रपती संभाजीनगरमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर येतेय. वाल्मिक कराडच्या नंतर या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज बीडच्या न्यायालयानं फेटाळून लावलाय. विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा मावस भाऊ असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीला जामीन दिल्यास साक्षीदारांवरती दबाव येण्याची आणि पुराव्यांसोबत छेडछाड होण्याची शक्यता असल्याचं निरीक्षण हे न्यायालयानं नोंदवलं. त्यामुळे विष्णू चाटे याचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला, फेटाळून लावण्यात आला. यापूर्वीच्या सुनावणीमध्ये न्यायालयामध्ये दोषारोप निश्चित करण्यात आलेले आहेत. कार्ल्यामध्ये आई एकविरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप येथील पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावरती कोट्यवधी रुपयांची अफरातफर आणि देवस्थानाची गाडी खासगी आणि राजकीय वापरासाठी वापरणं, त्यासोबतच देवीला दानाच्या स्वरूपामध्ये मिळालेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंवरती डल्ला मारल्याचे देखील आरोप करण्यात आले. इतकंच नाही तर व्हीआयपी दर्शनासाठी बनावट पावत्या छापून रोखीनं पैसे उकळले जात असल्याचा गंभीर दावा देखील पुजाऱ्यांनी केला. या संदर्भामध्ये पुणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे कार्ला परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कार्ला देवस्थानाकडे असलेली इनोव्हा आणि फॉर्च्युनर गाडी ही वैयक्तिक आणि राजकीय वापरासाठी वापरली जात असल्याचे आरोप करण्यात आले. दरम्यान या सर्व आरोपांना ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी ठामपणे फेटाळून लावले आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.